नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वामी अनुभव कथा या चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत खरी घटना, जे ऐकून तुमचा स्वामी समर्थांवरील विश्वास आणखीन वाढेल। तुम्ही कधी अशा अडचणीत सापडलात का, जिथे पैशाची, अन्नाची आणि आशेची पूर्ण कमतरता आहे आणि तरीही कोणीतरी अनपेक्षितपणे मदत करून जातं? हा योगायोग असतो की आपल्या गुरूंचा अद्भुत चमत्कार। एका लहानशा गावात गणपत नावाचा साधा गरीब माणूस राहत होता। दिवसभर मोलमजुरी करायचा आणि त्याचा संसार कसाबसा चालवायचा। पण त्या दिवशी काम मिळालं नाही, घरात धान्य नव्हतं आणि खिशात एकही रुपया नव्हता। गणपत नेहमीप्रमाणे मंदिरात गेला, स्वामी समर्थांच्या चरणी डोकं ठेवलं। तो म्हणाला, स्वामी, माझ्या घरी अन्न नाही, माझ्या मुलांनी भूक सहन करू नये अशी तुमच्याकडे प्रार्थना आहे। तो शांत बसून स्वामींच्या मठात भजन ऐकत राहिला। मनात एकच विचार, माझ्या संकटातून स्वामीच वाचवतील। भजन संपल्यानंतर गणपत घरी निघाला। रस्त्यात त्याला पायाशी एक कापडी पिशवी मिळाली। तो थोडा गोंधळला, ही कोणाची पिशवी असेल? त्याने ती उचलली आणि आत पाहिलं। काही मूठभर तांदूळ, थोडं पीठ आणि बाजूला छोटासा कागद। त्या कागदावर लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थ। गणपतच्या डोळ्यात अश्रू आले। त्याला समजलं, हा फक्त योगायोग नाही, ही माझ्या गुरूंची कृपा आहे। तो घरी गेला, पत्नीला पिशवी दाखवली आणि दोघांनी मिळून स्वामी समर्थांचे आभार मानले। मित्रांनो, कधीकधी आपल्याला वाटतं आपली प्रार्थना ऐकली जात नाही, पण सत्य हे आहे, गुरु आपल्याला नेहमी पाहत असतो। आपण योग्य वेळी, योग्य मार्गाने आपली गरज पूर्ण करू। आपल्याला फक्त श्रद्धा, संयम आणि भक्ती ठेवायची असते। म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अजून अशा स्वामी समर्थांच्या खऱ्या चमत्काराला ऐकण्यासाठी आमच्या स्वामी अनुभव या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।